नमस्कार मित्रांनो, आज आपण जुन्नर तालुक्यातील एका प्रसिद्ध खिंडीमध्ये जाणार आहोत। ज्या खिंडीमध्ये प्रसिद्ध गणेशाचं मंदिर आहे, ते गणेश मंदिर बघण्यासाठी आपण आज जुन्नर तालुक्यातील गणेश खिंड या ठिकाणी जाणार आहोत। या गणेश खिंडीबाबतची आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत। चला तर मग आपण आज गणेश खिंडीमधील गणेश मंदिर बघण्यासाठी जाऊया। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला समोरच्या डोंगरामध्ये गणेश खिंड दिसत आहे आणि याच गणेश खिंडीमध्ये आपल्याला आज जायचं आहे। ही जी समोरची डोंगर रांग दिसते ही हटकेश्वराची डोंगर रांग आहे आणि या हटकेश्वराच्या डोंगर रांगेमध्येच गणेश खिंड आहे। आपण आता गणेश खिंडीच्या पायथ्याशी आलेलो आहोत। हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला डांबरी, ही जी नवीन सडक आहे ही नंतरच्या काळात तयार झालेली आहे, परंतु पूर्वी मडवरून जुन्नरला येण्यासाठीची जी जुनी पायवाट होती, गणेश खिंडीमधली जुनी पायवाट, ती पायवाट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। या ठिकाणाहून ती पायवाट सुरू व्हायची। या ठिकाणी बांधाचा भाग थोडासा तोडलेला आहे झाडाच्या जवळ, तिथनं ती पायवाट सुरू व्हायची आणि या झाडाच्या पाठीमागून ती पायवाट, जे आता विजेचे खांब दिसत आहेत त्या विजेच्या खांबांच्या बरोबर रेषेमध्ये तुम्हाला खोदलेला भाग दिसतोय, तर त्या बाजूने ती गणेश खिंडीमध्ये जायची। तर गणेश खिंडीमधील जुनी पायवाट कोणती, मडवरनं जुन्नरला जोडणारी, ते आपण या ठिकाणी पाहिलं। आता आपण प्रत्यक्ष खिंडीमध्ये जाऊया।
मित्रांनो, आपण गणेश खिंडीमध्ये आलेलो आहोत आणि आता तुम्हाला समोर जी मूर्ती दिसते ती सगळ्यात अगोदर ज्या वेळेला ही खिंड तयार केली गेली त्यावेळेला ह्या खिंडीला फोडण्यास सुरुवात केली, त्यावेळेला गणपतीची या ठिकाणी स्थापना केली गेली होती. तर सुरुवातीचा या गणेश खिंडीमधील जो गणेश होता तो या ठिकाणी होता, म्हणजे या मूर्तीची पूजा केली जायची आणि त्यानंतर गणपतीचं मंदिर मग पलीकडच्या बाजूला बांधलेलं आहे. तर गणेश खिंडीतील मूळ जो गणपती आहे तो या ठिकाणी आहे. ती मूर्ती आजही या ठिकाणी अस्तित्वात आहे. आपण गणेश खिंडीमध्ये आहोत आणि तुम्हाला पाठीमागं गणपतीचं मंदिर दिसते, गणेश मंदिर. या गणेश मंदिराची स्थापना ज्या वेळेला या खिंडीची निर्मिती झाली त्याच वेळेला झालेली आहे. मगाशी आपण जे गणपतीचं मूळ ठिकाण पाहिलं ती गणपतीची मूळ मूर्ती होती किंवा त्या ठिकाणी मूळ गणपती होता. त्याच गणपतीची प्रतिष्ठापना या समोरच्या मंदिरामध्ये केली गेली आणि ज्या दिवशी हे मंदिर बांधलं किंवा याचा कलशारोहण झालं तर त्या दिवशी दरवर्षी या ठिकाणी या गणपतीचा मोठा महोत्सव भरतो आणि त्या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या परिसरातून लोकांची खूप गर्दी होती. या ठिकाणी त्या दिवशी सप्ताहाचं सुद्धा आयोजन केलं जातं, कीर्तनं असतात, भजनं असतात आणि भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. या खिंडीची निर्मिती ज्या वर्षी दुष्काळ पडला होता सन 1971 आणि 72 साली, त्या काळामध्ये लोकांना रोजगार मिळावा म्हणून शासनाने ज्या योजना चालू केल्या होत्या त्या योजनेच्या अंतर्गत या गणेश खिंडीची निर्मिती सुरू केली होती. तर मित्रांनो, ही जी गणेश खिंड आहे किंवा हे जे गणेशाचं मंदिर आहे ते या ठिकाणी हा जो तुम्हाला समोर डोंगर दिसतोय या डोंगराचं नाव आहे मागणी आईचा डोंगर आणि इकडच्या बाजूला जी डोंगराची रांग दिसते ती आहे हटकेश्वराची डोंगर रांग. या दोन डोंगर रांगांच्या मध्यभागी ही गणेश खिंड आहे आणि गणेश खिंडीमध्येच हे गणेशाचं मंदिर आहे. गणेश खिंडीमुळं पर्यटनासाठी येणारे जे पर्यटक असतात त्यांनाही फार मोठा फायदा झालेला आहे. ते येणारे पर्यटक या ठिकाणी थांबतात आणि माळशेज घाटामध्ये पर्यटनाला जाण्याच्या अगोदर त्यांचा पहिला स्टॉप या ठिकाणी असतो, विसावा या ठिकाणी असतो. ते या ठिकाणी थांबतात, आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करतात, इथं फोटोग्राफी केली जाते, थोडासा विसावा घेतला जातो आणि मगच ते पुढच्या मार्गाला जातात. तर अशा प्रकारे आज आपण जुन्नर तालुक्यातील मड आणि जुन्नर यांना जोडणारी पर्यटकांचं आकर्षण असणारी गणेश खिंड पाहिली. त्या गणेश खिंडीमधील गणेशाचं मंदिर पाहिलं, गणेशाचं दर्शन घेतलं. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.